नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणारेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे या आधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम, त्यामध्ये प्रॉब्लेम सेट 2 त्यातला आपण आज बघणार आहोत 7th सम पासून। 7th समला टेक्स्टबुक मध्ये स्टार केलेला आहे। लक्षात ठेवा, टेक्स्टबुक मध्ये जी स्टार केलेले क्वेश्चन्स असतात ना ते क्वेश्चन्स हॉट्स असतात। हॉट्स म्हणजे तर तुम्हाला थोडंसं कदाचित ते गणित कठीण वाटू शकतं, येतं लक्षात, पण त्याचे फार काळजी टेन्शन घ्यायची गरज नाहीये। तुम्हाला जर ते गणित व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्ही त्याची जर छान प्रॅक्टिस केली ना तर ती गणित अजिबात फार काही कठीण नसतात। किंवा जर त्या चॅप्टर मध्ये आपण जे काही शिकलेलो आहोत ते सगळे कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असतील तर त्यांनी जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आणि जे त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे ते आणि फिगर, हे सगळ्याचा जर तुम्ही एकत्र विचार केला तर ते तुम्हाला गणित नक्की सोडवता येईल। चला तर मग आपण गणित काय आहे पाहूया। ट्रायंगल ABC is an equilateral triangle. Point P is on base BC such that PC is equal to 1/3 BC. If AB is equal to 6 cm, find AP. त्यांनी आपल्याला दिलेला आहे ट्रायंगल ABC is an equilateral triangle. बघा इथे मी ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल काढलाय। सगळ्यात मेन आता तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे। ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स ज्या असतात त्या कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे त्यांची लेंथ इक्वल असते, तो इक्विलॅटरल ट्रायंगल असतो, बरोबर। पॉइंट P इज ऑन बेस BC, याचा जो बेस BC आहे या बेस BC वरती त्यांनी P पॉइंट असा आहे म्हणून आपल्याला सांगितलंय की PC इज इक्वल टू 1/3 BC, म्हणजे हे जे PC डिस्टन्स आहे हे PC डिस्टन्स या BC च्या 1/3 आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितलं। इफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, म्हणजे त्यांनी आपल्याला एका साइडची लेंथ दिली आहे, म्हणजे एका साइडची लेंथ 6 आहे, म्हणजे AC आणि BC यांची लेंथ पण 6च असणार आहे, बरोबर। फाइंड AP, आपल्याला AP या सेगमेंटची लेंथ काढायला सांगितलेली आहे। याच्यासाठी फक्त आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागतं, ते कन्स्ट्रक्शन मी इथे रेड पेनने केलेलं आहे बघा। AD परपेंडिक्युलर टू BC। आता का आपण कन्स्ट्रक्शन केलं तर बघा आपल्याकडे AB ची लेंथ 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे BC पण 6 येणार, बरोबर। आता PC इज इक्वल टू 1/3 BC आहे, म्हणजे 1/3 ऑफ 6, म्हणजे तुम्हाला PC ची लेंथ काढता येईल, बरोबर। त्यानंतर AD हा इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये बेस मध्ये परपेंडिक्युलर आहे, बरोबर। मग इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जो परपेंडिक्युलर असतो तो परपेंडिक्युलर बायसेक्टर पण असतो। हा एक आणखीन बेसिक कन्सेप्ट आहे इक्विलॅटरल ट्रायंगल मधला, हा आपल्याला माहिती असला पाहिजे। म्हणजेच D हा BC चा मिड पॉइंट झाला, म्हणजे आपल्याला DC ची लेंथ मिळेल। मग DC ची लेंथ मिळाली आहे, PC ची लेंथ मिळाली आहे, DC मधून आपण PC ला सबट्रॅक्ट केलं की आपल्याला DP ची लेंथ मिळेल। त्यानंतर AD इक्विलॅटरल ट्रायंगल मधली हाईट आहे, मग इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट जी असते ती या ABC ट्रायंगल मध्ये जी AB साइड आहे म्हणजे ती ADB या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस झाला, बरोबर। म्हणजे ही जी हाईट आहे ही हाईट या साइडच्या √3/2 असते। हे मी तुम्हाला आधीच्या पण सम मध्ये सांगितलं होतं, कारण हा 30, 60, 90 चा ट्रायंगल आहे म्हणून साइड ऑपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्रीचा अँगल इक्विलॅटरल ट्रायंगलचा असतो, बरोबर। मग त्यानुसार ही हाईट जी आहे ती √3/2 ऑफ 6, मग त्याच्यावरून तुम्हाला AD ची लेंथ मिळेल आणि AD आणि DP या दोघांची लेंथ आपल्याला मिळाली की ADP हा आहे राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे तिथे आपण पायथागोरस थिअरमने AP ची लेंथ काढू शकतो, बरोबर। चला आपण सॉल्व्ह करूया। ट्रायंगल ABC is
therefore AB is equal to BC is equal to AC. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे त्याच्या सगळ्या साइड्स इक्वल आल्या. इथे आपण लिहूया साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. मग आता याच्यामध्ये एबी ची लेंथ त्यांनी आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली आहे. एबी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर given. Therefore BC is equal to AC is equal to 6 सेंटीमीटर. आपण काय करूया या स्टेप्स ना पॉइंट देऊया म्हणजे आपल्याला इथे रिझन लिहायला इझी पडेल. BC आणि AC या तिन्ही साइड्स इक्वल आहेत आणि त्याच्यामध्ये एकाची लेंथ 6 सेंटीमीटर आहे म्हणजे या रिमेनिंग 2 साइड्स आहेत त्यांची लेंथ पण 6 सेंटीमीटर येणार. म्हणून इथे लिहूया आपण फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 म्हणजे BC आणि AC यांची लेंथ आपण काढली. बरोबर आहे. आता त्यांनी जे दिलेलं रिलेशन आहे PC इज इक्वल टू 1/3 BC ते आपण इथे वापरूया. नाउ PC इज इक्वल टू 1/3 BC. पुन्हा हे गिवन आहे. Therefore PC is equal to 1/3 आणि BC च्या जागेवर आपण BC ची लेंथ घेऊया 6 into 6 from 3. From 3. Therefore PC is equal to 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे PC is equal to आपल्याला मिळालं 2 सेंटीमीटर. याचा आपल्याला वापर नंतर करायचा आहे म्हणून आपण त्याला हायलाइट करून ठेवूया. BC चा वापर पण आपल्याला नंतर लागणार आहे म्हणून ते जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत की जे पॉइंट्स आपण नंतर वापरणार असतो त्याचा आपल्याला नंतर वापर करायचा आहे. प्रॅक्टिस तुम्ही गणिताची केल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येणार आहे की हे पॉइंट्स आपल्याला नंतर वापरायचे असतात. तर त्या पॉइंट्सना हायलाइट करून ठेवायचं म्हणजे नंतर पुढे सम सॉल्व्ह करताना ते पॉइंट्स तुम्हाला लगेच मिळतात. आता PC ची लेंथ आपण इथे मिळाली. आता AD परपेंडिक्युलर टू BC हे आपण लिहूया इथे. सेक AD परपेंडिक्युलर टू सेग BC. इथे आपण लिहूया कन्स्ट्रक्शन. हे आहे आपलं कन्स्ट्रक्शन. AD BC वरती परपेंडिक्युलर काढल्यानंतर आपल्याला माहिती आहे AD ही इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट आहे ते आपण इथे मेन्शन करूया. सेक AD इज height of an equilateral triangle ABC. मग आता ती इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट आहे म्हणून मग इथे रिलेशन काय येणार आहे. Therefore AD is equal to √3/2 AB. AD is equal to √3/2 AB. इथे हे आपण काय लिहिलं ती हाईट जी आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची ती त्याच्या साइडच्या √3/2 टाइम्स असते. इथे आपण लिहूया रिलेशन ऑफ साइड अँड हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. मग आता इथे आपण AD ची लेंथ काढू शकतो बरोबर. Therefore AD is equal to √3/2. AB ची लेंथ आहे 6 म्हणून इथे आपण लिहूया 6. सेकंड पॉइंट आहे आपला AB is equal to 6 म्हणून इथे आपण लिहूया फ्रॉम 2.
देअरफॉर हा फोर्थ पॉइंट झाला. एडीच्या व्हॅल्यूला आपण फिफ्थ पॉइंट घेऊया. एडी इज इक्वल टू 2 1 जा 2 2 3 जा 6 आले. म्हणजे इथे तुम्हाला मिळाले 3√3 सेंटीमीटर. ही आपल्याला एडीची लेंथ मिळाली. ही सुद्धा आपल्याला नंतर वापरायची आहे. बरोबर. आता इथे आपण एडी परपेंडिक्युलर काढला आणि ती हाईट झाली. बरोबर. मग इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जी हाईट असते किंवा जो परपेंडिक्युलर असतो तोच त्या ऑपोजिट साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. मग ते आपण इथे लिहूया. सेग एडी इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग बीसी. बीसी चा तो आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. देअरफॉर डीसी इज इक्वल टू हाफ ऑफ बीसी. तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. बायसेक्टर काय करतो? बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे त्या सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट्स करतो. म्हणून डीसी इज इक्वल टू हाफ ऑफ बीसी आलं. मग आता बीसीची लेंथ आपल्याकडे आहे 6 सेंटीमीटर. मग पुन्हा इथे आपण वापरूया. देअरफॉर डीसी इज इक्वल टू हाफ इंटू 6 फ्रॉम 3. इथे पुन्हा आपण लिहूया फ्रॉम 3. 2 1 जा 2 2 3 जा 6. देअरफॉर डीसी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आपल्याला इथे डीसी ची लेंथ पण मिळाली. बरोबर आहे. आता बघा आपल्याकडे पीसी ची लेंथ आहे फोर्थ पॉइंटला. डीसी ची लेंथ जी आहे ती आहे आपल्याकडे थर्ड पॉइंटला. बरोबर आहे. थोडं पुसलं गेलं माझ्या हाताने आहे डीसी. मग आता आपण दोघांचा डीसी आणि पीसी याचं सबट्रॅक्शन केलं की आपण डीपी काढू शकतो. म्हणून मग आपण इथे लिहूया. Now dp plus pc is equal to dc. इथे काय येणार? बिटवीननेस लिहायला ज्या वेळेला आपण अशी ऍडिशन लिहितो त्यावेळेला त्यांच्यामधला बिटवीननेस लिहायला विसरायचा नाही. कारण डीपीसी हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये हा बिटवीननेस आहे. म्हणूनच आपण डीपी प्लस पीसी इज इक्वल टू डीसी असं लिहू शकतो. मग आता आपल्याकडे ज्या लेंथ आहेत त्या आपण घेऊया. डीपी आपल्याकडे नाहीये. आपल्याला काढायचं आहे पीसी. पीसी ची लेंथ आहे आपल्याकडे 2 आणि डीसी ची लेंथ आहे आपल्याकडे 3. इथे लिहूया आपण फ्रॉम 4 and 6. फ्रॉम 4 and 6 प्लस 2 त्या साईडला गेल्यानंतर होतील मायनस. देअरफॉर डीपी इज इक्वल टू 3 minus 2. Therefore dp 3 minus 2 1 सेंटीमीटर. हा 7 पॉइंट आला आपला. डीपी ची लेंथ आपल्याला मिळाली 1 सेंटीमीटर. आता बघा आपल्याकडे डीपी ची लेंथ आहे. आपल्याकडे एडी ची लेंथ पण आहे. म्हणजे आता एडीपी या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरू शकतो. आता माझ्याकडे या साईडला जागा नाहीये. ही जी एम्प्टी स्पेस आहे ना मी हे सम आता इथून जरा रफ करते आणि ही जी एम्प्टी स्पेस आहे इथे आपण आता पायथागोरस थिअरम वापरूया. इन राईट अँगल ट्रायंगल ADP angle ADP is equal to 90 degree. Therefore AP square is equal to AD square plus DP square. बघा ADP हा राईट अँगल ट्रायंगल घेतलाय. याच्यामध्ये AP हा हायपोटेनस आहे. मग AP स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. इथे रिझन लिहूया पायथागोरस थिअरम. Pythagoras theorem. Therefore AP square
इज इक्वल टू एडी ची लेंथ आहे 3√3, मग इथे आपण लिहूया 3√3 ब्रॅकेट स्क्वेअर, डीपी आहे 1 स्क्वेअर फ्रॉम 5 and 7, फ्रॉम 5 and 7. आता 3√3 चा स्क्वेअर कसा करायचा आहे लक्षात घ्या. याच्यामध्ये समजा तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहिता येत नसेल तर अजून ब्रॅकेट मध्ये तुम्ही त्यांचा स्क्वेअर लिहून घ्या आणि मग नेक्स्ट स्टेपला फायनल आन्सर लिहा. म्हणजे 3 चा स्क्वेअर येतो 9 आणि √3 चा स्क्वेअर येतो 3 प्लस 1 स्क्वेअर आहे 1. देअरफॉर AP स्क्वेअर इज इक्वल टू 9 3 जा 27 प्लस 1. देअरफॉर AP स्क्वेअर इज इक्वल टू 28. आपल्याला AP स्क्वेअर मिळाला तर आपण AP ची व्हॅल्यू काढूया. म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल इंटू √28. इथे लिहूया आपण टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. आता 28 चे असे फॅक्टर्स घ्यायचे की त्याच्यामध्ये x स्क्वेअर येईल, बरोबर. म्हणजे इथे येणार AP इज इक्वल टू 4 7 जा 28. 4 चा स्क्वेअर रूट आहे 2, म्हणून इथे येणार AP इज इक्वल टू 2 आणि हे √7 असेच राहतील सेंटीमीटर. AP इज इक्वल टू 2√7 सेंटीमीटर. हे फायनल आन्सर. आता नेहमीप्रमाणे मला फायनल आन्सर बॉक्स मध्ये लिहायला रेड पेननी लिहायला जागा नाहीये, म्हणून मी हे जे फायनल आन्सर आहे यालाच बॉक्स करतेय. पण तुम्ही लक्षात घ्यायचे सम मध्ये जे आपला आन्सर आलेला आहे तर त्याला बॉक्स न करता याच्यानंतर आणखी तुम्ही खाली वेगळ्या बॉक्स मध्ये आन्सर लिहायचं आहे. सम लक्षात आलंय सगळ्यांना. कसं लक्षात ठेवणार मी स्टेप बाय स्टेप पुन्हा एकदा सांगते बघा. सगळ्यात मेन म्हणजे आधी कन्स्ट्रक्शन लिहायला विसरायचं नाही. कन्स्ट्रक्शन केल्यानंतर काय लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये आपण एडी हा इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये परपेंडिक्युलर काढलेला आहे, बरोबर. मग इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटल्यानंतर आधी ऑल साइड्स इक्वल लेंथच्या आल्या. त्याच्यानंतर त्यांनी पीसी इज इक्वल टू 1/3 BC जे तुम्हाला सम मध्ये दिलेलं आहे त्याचा वापर करून पीसी ची लेंथ काढून घेतली. पीसी घेतल्यानंतर तुम्ही डीसी आधी काढून घेतलं तरी चालेल. मी डीसी ची लेंथ नंतर घेतली आहे, पण तुम्ही डीसी आधी जरी काढून घेतलं तरीही चालेल, कारण डीसी इज इक्वल टू हाफ ऑफ बीसी असतो इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये. कारण इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जो आपण परपेंडिक्युलर काढतो तोच त्या ट्रायंगलचा परपेंडिक्युलर, त्या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. म्हणून मग डीसी इज इक्वल टू हाफ ऑफ बीसी येईल. मग तुम्हाला पीसी आणि डीसी ची लेंथ मिळाली की डीपी ची लेंथ तुम्ही काढू शकता, कारण ते कोलिनियर पॉइंट्स आहेत बिटवीननेस वापरून. आणि ही हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्यामुळे ती √3/2 टाइम्स साइड असते. ते घेऊन तुम्ही एडी ची व्हॅल्यू काढू शकता. मग एकदा का तुम्हाला एडी आणि डीपी या दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या की पायथागोरस थिअरम वापरून एपी हा जो या आतमधल्या छोट्या ट्रायंगलचा हायपोटेनस आहे त्याची लेंथ तुम्हाला काढायची. येते लक्षात. अतिशय सिंपल सम आहे. फक्त कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवलं की तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकणार आहात. आता आपण घेऊया नेक्स्ट सम. 8th सम बघूया. त्यांनी इथे तुम्हाला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगर वरून त्यांनी डायरेक्ट तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की प्रूव्ह दॅट पीएम इज इक्वल टू पीएन इज इक्वल टू √3a. पीएम बघा, पीएम इज इक्वल टू पीएन इज इक्वल टू √3a हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचे. मग त्याच्यासाठी आपल्याला ही जी फिगर आहे ती फिगर नीट समजून घ्यायला लागेल. बघा, पीएमएन हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये ही जी एमएन साइड आहे ना, या एमएन साइड वरती QSR हे पॉइंट्स दिलेले आहेत. PS परपेंडिक्युलर टू एमएन आहे, बरोबर. दुसरं त्यांनी PQ आणि PR हे जे सेगमेंट्स काढलेले आहेत, PQ आणि PR या दोन्ही सेगमेंटची लेंथ आहे A. MQ हे डिस्टन्स पण आहे A. QR हे डिस्टन्स पण आहे A आणि RN हे डिस्टन्स पण आहे A, बरोबर. मग या सगळ्यांचे डिस्टन्स त्यांनी A दिलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू म्हणजे दोघांची लेंथ √3a हे आपल्याला दाखवायचे. आता
फिगर तुम्हाला कदाचित खूप कॉम्प्लिकेटेड वाटू शकते, पण आपण जसं नेहमी जेवढी आपल्याला गरजेची आहे तेवढी फिगर रफ मध्ये काढून घेतो, म्हणजे आपल्याला एक्सप्लेनेशनला सोपं पडतं, बरोबर की नाही, किंवा ते प्रूफ समजायला आपल्याला सोपं पडतं. मग तशी आपण छोटी फिगर एक काढून घेऊया. कोणता ट्रायंगल आता इथे आपल्याला हवाय बघा, इन ट्रायंगल PMR. बघा मी PMR ट्रायंगल काढते इथे. PMR या ट्रायंगल मध्ये PR त्यांनी आपल्याला A दिलेला आहे, बरोबर आहे. मी त्यामध्ये PQ काढणार आहे. PQ ची लेंथ पण A दिलेली आहे. आता MQ आणि QR आहे. MQ आणि QR या दोघांची लेंथ पण आहे A, बरोबर. यावरून आपल्याला काय समजलं पाहिजे, सगळं कदाचित तुम्हाला रेड मध्ये झाल्यामुळे लक्षात नाही येणार. मी त्याची लेंथ आहे ना ते ब्लॅक पेन ने लिहिते बघा. PR A आहे. PQ जे आहे, PQ आहे ते पण Aच आहे. MQ आणि QR, MQ आणि QR याची लेंथ सुद्धा A आहे आपल्याला, बरोबर. आता इथे तुम्हाला लगेच काय लक्षात आलं पाहिजे की MR चा Q हा मिड पॉइंट आहे, कारण MQ आणि QR दोन्ही इक्वल आहे ना, आणि Q मिड पॉइंट आहे, म्हणजे PQ झाली मेडियन. मेडियन झाली म्हणजे आपण इथे अपोलोनियस थिअरम वापरू शकतो. कसं येणार, PM स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस PQ स्क्वेअर प्लस ट्वाइस QR स्क्वेअर. मग आपल्याकडे PM सोडून ज्या इतर आहेत PQ, PR आणि QR जे आपल्याला अपोलोनियस थिअरम मध्ये लागतात त्यांची लेंथ आपल्याकडे आहे. मग आपण PN ची लेंथ काढूच शकतो, बरोबर आहे. तसंच तुम्हाला दुसरा ट्रायंगल घ्यावा लागेल PQN. PQN हा एक ट्रायंगल घ्यावा लागेल. PQN या ट्रायंगल मध्ये PR ही येईल मेडियन, कारण बघा त्यांनी QRRN याची लेंथ आहे A. PR ची लेंथ पण आहे A, बरोबर. आणि PN तुम्हाला काढायचंय. PQ ची लेंथ पण आपल्याकडे A आहे, म्हणजे हे दोन ट्रायंगल फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणते, PMR आणि PQN हे दोन ट्रायंगल घ्यायचे आणि या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये आपल्याला अपोलोनियस थिअरम वापरायचा आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी लिहिते इन ट्रायंगल PMR point Q is on seg MR such that MQ is equal to QR. तुम्ही इथे बघा, किंवा ही जी आपण या पहिल्या PMR ट्रायंगल साठी फिगर काढलेली तिथे बघा. पॉइंट Q is on seg MR such that MQ is equal to QR. MQ is equal to QR is equal to A. इथे लिहूया आपण गिव्हन. याचं रिझन येईल गिव्हन. अजून आपल्याला त्यांनी PQ आणि PR याची पण लेंथ दिली आहे, पण आधी MQ आणि QR हे दोन्ही इक्वल आहेत, म्हणून आपण इथे लिहूया therefore Q is midpoint of MR. हे दोन्ही इक्वल आले म्हणून Q हा मिड पॉइंट आला. therefore seg PQ is the median. Q मिड पॉइंट आला म्हटल्यानंतर PQ ही आली त्या ट्रायंगलची मेडियन. आता त्यांच्या लेंथ दिलेल्या आहेत त्या पण आपण लिहूया. PQ is equal to PR is equal to A given. Therefore मग आता या ट्रायंगल मध्ये अपोलोनियस थिअरम कसं वापरणार,
पीएम स्क्वेअर प्लस पीआर स्क्वेअर, पीएम स्क्वेअर प्लस पीआर स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस पीक्यू स्क्वेअर, ट्वाइस पीक्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस क्यूआर स्क्वेअर. तुम्ही क्यूआर च्या ऐवजी एमक्यू वापरलं तरीही चालेल. इथे रिझन येईल अपोलोनियस थिअरम. आता सगळ्यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज आपण तिथे घेऊया. देअरफॉर पीएम स्क्वेअर, आपल्याला पीएम ची लेंथ काढायची आहे, बरोबर. आता सगळ्यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या एच आहेत आपल्याकडे. पीआर स्क्वेअर म्हणजे इथे आलं ए स्क्वेअर. 2 पीक्यू ची लेंथ पण आहे ए आणि 2 क्यूआर ची लेंथ पण आहे ए. म्हणजे इथे किती आले, पीक्यू आणि क्यूआर याच्या लेंथ आहेत. पीक्यू ची लेंथ आपण इथून घेतली 4 वरून आणि क्यूआर ची आणि ही क्यूआर ची लेंथ आहे ती फर्स्ट पॉइंट वरून आपण घेतली, बरोबर. म्हणून आपण इथे लिहूया फ्रॉम फर्स्ट अँड फोर्थ, फ्रॉम फर्स्ट अँड फोर्थ. 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर येणार 4a स्क्वेअर. देअरफॉर पीएम स्क्वेअर इज इक्वल टू हे 4a स्क्वेअर आले प्लस a स्क्वेअर, त्या साईडला गेल्यानंतर हे होतील मायनस. देअरफॉर 8th पॉइंट येईल आपला पीएम स्क्वेअर, पीएम स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर येणार 3a स्क्वेअर. कारण इथे कोइफिशियंट 4 आहे, ए स्क्वेअरच्या आधी कोइफिशियंट लिहिलेला नाही म्हणजे तिथे 1 असतो, बरोबर. मग 4 मायनस 1 येणार 3a स्क्वेअर. देअरफॉर पीएम इज इक्वल टू, आता स्क्वेअर रूट काढावं लागेल आपल्याला. मग 3 चं स्क्वेअर रूट आलं √3 आणि a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं a. म्हणून मग इथे आपण लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजे आपल्याला इथे पीएम ची लेंथ मिळाली, बरोबर. आता पीएन साठी आपण PQN हा ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल PQN, PQN सेम जसं इथे लिहिलेलं आहे तसंच इथे आपल्याला लिहायचं आहे. पॉइंट आर इज, बघा मी मुद्दामून यानुसार सगळं लिहिते म्हणजे तुम्हाला सुद्धा तसंच लिहायची प्रॅक्टिस होईल. पॉइंट आर इज ऑन सेट QN such that QR is equal to RN, is equal to RN is equal to A. याचं रिझन येणार गिव्हन, बरोबर. म्हणून आपण इथे काय लिहिणार, R is midpoint of QN. Therefore R is midpoint of QN आणि R midpoint आला म्हणून PR ही काय झाली त्या ट्रायंगलची मेडियन. Therefore set PR is median. आता आणखीन कोणाची आपली लेंथ लिहायची राहिली आहे, QR आणि RN या दोघांची आपण लिहिली. आता PQ आणि PR या दोघांची लिहूया. PQ is equal to PR is equal to A given. आता या ट्रायंगल मध्ये आपण अपोलोनियस थिअरम वापरूया. मग इथे येणार PQ स्क्वेअर प्लस PN स्क्वेअर प्लस PN स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस PR स्क्वेअर प्लस ट्वाइस RN स्क्वेअर. इथे रिझन येईल अपोलोनियस थिअरम.
अपोलोनियस थिअरम. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे फक्त pn ची व्हॅल्यू नाहीये, बाकी सगळ्यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या a आहेत. मग इथे आपण लिहूया therefore a square plus pn square is equal to twice a square plus twice a square from 10 and 13. कारण त्या दोन पॉइंट्स मध्ये आपल्याकडे व्हॅल्यू आहेत फ्रॉम 10 and 13. Therefore pn square is equal to 2 plus 2 येणार 4a square आणि हे प्लस a square तिकडे गेल्यानंतर होणार मायनस. Therefore pn square 4 minus 1 येणार 3a square. बरोबर आहे. पुन्हा याचं स्क्वेअर रूट घेऊया. Therefore pn is equal to 3 चं स्क्वेअर रूट आलं √3 आणि a स्क्वेअर चं स्क्वेअर रूट आलं a. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. बघा जशी इथे आपल्याला pm ची लेंथ मिळाली तशी इथे आपल्याला pn ची लेंथ, pm आणि pn दोघांची लेंथ आपल्याला मिळाली √3a. मग आपण फायनल घेऊया, फायनल स्टेप. Therefore pm is equal to pn is equal to √3 into a from 9 and 18. From 9 and 18. बघा फिगर बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खूप मोठं प्रूफ असेल, पण प्रूफ जरी मोठं असलं, जरी 19 स्टेपचं असलं तरी तसं बघायला गेलं तर 9 स्टेपचंच आहे. कारण इथपर्यंत तुम्हाला सॉल्व्ह करता आलं की सेम त्याच पद्धतीने दुसरा ट्रायंगल घेऊन दुसऱ्या ट्रायंगल मध्ये त्याच पद्धतीने आपल्याला प्रोसीड करायचे. बरोबर. खूप छान सम आहे, त्याची खूप चांगल्या प्रकारे तयारी करून ठेवूया. आता बघूया याच्या पुढचं सम. प्रूव्ह दॅट the sum of squares of diagonals of a parallelogram is equal to the sum of the squares of its sides. म्हणजे इथे त्यांनी आता आपल्याला फक्त स्टेटमेंट दिलेलं आहे, त्या स्टेटमेंट करून फिगर सुद्धा आपल्यालाच काढायची, गिवन टू प्रूफ सुद्धा आपल्यालाच लिहायचंय आणि मग त्यावरून त्याचं प्रूफ. मग इथे त्यांनी काय दिलेलं आहे, पॅरलेलोग्राम. बरोबर ना. म्हणजे इथे आधी आपल्याला पॅरलेलोग्राम काढावा लागेल. आपण एक पॅरलेलोग्राम काढला ABCD. या पॅरलेलोग्राम मध्ये आपल्याला प्रूफ काय करायचंय, the sum of squares of diagonals. म्हणजे याचे हे जे डायगोनल्स आहेत AC आणि BD हे डायगोनल्स आहेत, त्या डायगोनल्सच्या स्क्वेअरची सम म्हणजे AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू, ही जी डायगोनलच्या स्क्वेअरची सम आहे ती आपल्याला इक्वल दाखवायची आहे, इक्वल टू दी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट साइड्स. मग याचे साइड्स आहेत AB, BC, CD आणि AD. मग या साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर हे आपल्याला दाखवायचंय. येतं लक्षात. चला मग आपण इथे गिव्हन लिहूया आधी. quadrilateral ABCD is a parallelogram. आपल्याला याच्यामध्ये डायगोनल्स पण हवे. बरोबर. मग ते सुद्धा आपण गिव्हन मध्येच लिहायचे. सेट AC and set BD are its diagonals. They intersect each other at point M. म्हणजे AC आणि BD हे M पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह
इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड्स, म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस DA स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय. सिंपल प्रूफ आहे याचं. इथे आपल्याला पॅरलेलोग्रामच्या डायगोनलची एक सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी माहिती असली पाहिजे. ती प्रॉपर्टी माहिती असेल तर याचं प्रूफ तुम्हाला सहज पुढचं लिहिता येईल. डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर. मग इथे आपण लिहूया क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. गिवन लिहूया इथे. Diagonals of a parallelogram bisect each other. बरोबर. ही काय आहे? प्रॉपर्टी आहे पॅरलेलोग्रामच्या डायगोनल्सची. म्हणून इथे आपण लिहूया प्रॉपर्टी. मग आता हे डायगोनल्स बायसेक्ट होत आहेत, म्हणजे मग आपल्याला इथे काय लिहिता येईल? AM इज इक्वल टू CM इज इक्वल टू हाफ ऑफ AC. कारण हे बायसेक्ट होत आहेत ना, म्हणजे AM आणि CM हे पण दोन्ही इक्वल आहेत आणि इथे DM आणि BM हे सुद्धा इक्वल आहे. मग ते आपण इथे लिहूया. Therefore AM is equal to CM is equal to half of AC and BM is equal to DM is equal to half of BD. बरोबर आहे. ते बायसेक्ट होत आहे म्हटल्यानंतर AM आणि CM हे AC च्या हाफ आले, BM आणि DM हे आले BD च्या हाफ. मग आता बघा ADB या ट्रायंगलचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये M हा जो आहे तो BD चा मिड पॉइंट येईल. बायसेक्ट होत आहेत म्हणजे, आणि M हा BD चा मिड पॉइंट आला म्हणजे या ट्रायंगल मध्ये AM ही आली मेडियन. बघा मी हा ट्रायंगल घेतेय ABD. ABD मध्ये BD हा जो डायगोनल आहे त्याचा M हा मिड पॉइंट आला, त्यामुळे AM ही आली मेडियन. आणि इथे मेडियन आली म्हणजे आपण इथे आता अपोलोनियस थिअरम वापरू शकतो. मग आधी ते मेडियन आहे हे लिहूया आपण इथे. इन ट्रायंगल ABD M is midpoint of seg BD. Therefore seg AM is the median. Therefore मग आता ABD या ट्रायंगल मध्ये आपण अपोलोनियस थिअरम कसा वापरणार? AD स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AM स्क्वेअर, ट्वाइस AM स्क्वेअर प्लस ट्वाइस BM स्क्वेअर, ट्वाइस BM स्क्वेअर. इथे रिझन लिहूया अपोलोनियस थिअरम. Therefore AD square plus AB square is equal to, आता इथे पहा हे आपण 2 लिहिले बरोबर. आता हा AM स्क्वेअर आहे पण AM म्हणजे काय आहे? हाफ ऑफ AC आहे. म्हणून AM च्या इथे आपण लिहूया हाफ ऑफ AC आणि AM स्क्वेअर आहे म्हणून हाफ ऑफ AC चा पण येणार स्क्वेअर प्लस
स्क्वेअर, इथे रिझन येईल फ्रॉम 3 therefore AD square plus AB square is equal to 2 into, आता हाफ ऑफ AC चा स्क्वेअर आहे ना, मग 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 आणि AC स्क्वेअर येणार AC स्क्वेअर प्लस 2 into 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 BD स्क्वेअर. आता इथे येणार 2 1 जा 2, 2 2 जा 4, इथे पण तसंच येणार 2 1 जा 2, 2 2 जा 4. Therefore AD square plus AB square is equal to 1 into AC square म्हणजे इथे येणार AC square upon 2. इथे पण 2 1 जा 2, 2 2 जा 4 आपण करतोय म्हणजे इथे 1 into BD square येणार BD square upon 2. आता दोन्हीकडे 2 2 डिनॉमिनेटर सेम आहे बरोबर, मग तो डिनॉमिनेटर आपण एकदा इथे लिहू शकतो. AD square plus AB square is equal to AC square plus BD square. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून तो आपण एकदाच लिहिला. आता 2 या साईडला डिवाइड आहे म्हणजे इक्वल टू च्या या साईडला आल्यानंतर AD स्क्वेअर आणि AB स्क्वेअर या दोघांनाही मल्टिप्लाय होतील म्हणजे इथे येणार ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. इथे रिझन लिहूया, मल्टिप्लाइंग द इक्वेशन, बाय 2. आता बघा ट्वाइस AD स्क्वेअर आहे ना, मग 2 टाइम्स AD स्क्वेअर आहे, त्याला मी असंही लिहू शकते AD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. ट्वाइस AD स्क्वेअर आहे म्हणून मी लिहिलं AD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. ट्वाइस AB स्क्वेअर आहे त्याला पण मी लिहू शकते AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर आणि राईट हँड साइड आपण तशीच ठेवू AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. Therefore आता बघा ABCD हा पॅरलेलोग्राम आहे, मग ऑपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट म्हणजे AB आणि DC हे दोन्ही इक्वल आहेत, AD आणि BC हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून आपण याच्यापैकी AD स्क्वेअरला एकाला असंच ठेवूया आणि दुसरा AD स्क्वेअर आहे त्या AD स्क्वेअरच्या जागेवरती आपण लिहूया BC स्क्वेअर प्लस तसंच इथे AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर आहे, मग आपण या AB स्क्वेअरला असंच ठेवूया आणि दुसरा AB स्क्वेअर आहे त्या AB च्या जागेवरती येणार आहे CD स्क्वेअर. CD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. प्रूफ आपला कंप्लीट झालं. फक्त इथे सिक्वेन्स जसा आपला 2 प्रूफ मध्ये आहे तसा सिक्वेन्स आपण इथे घेऊया म्हणजे AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर आहे त्यांना आपण लेफ्ट साइडला घेऊया इथे बरोबर आहे. Therefore AC square plus BD square is equal to आणि AB, BC, CD आणि DA किंवा AD, इथे मी सगळीकडे AD वापरलंय, इथे पण आपण ADच लिहूया. हे सगळ्यांचा सिक्वेन्स या ठिकाणी घेऊया. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. इथे जे आपण AD च्या जागेवर BC आणि AB च्या जागेवरती CD घेतलेला आहे तर त्याचं इथे आपण रिझन लिहूया. सिन्स AB इज इक्वल टू AB च्या जागेवरती CD घेतलं, AB इज इक्वल टू CD अँड AD इज इक्वल टू BC. AD आणि BC हे इक्वल आहेत, AB आणि CD हे इक्वल आहेत म्हणून आपण त्यांना रिप्लेस केलं. आपलं प्रूफ जे आहे ते प्रूफ या ठिकाणी कंप्लीट झालं. म्हणजे इथे तुम्हाला फक्त 2 प्रॉपर्टीज माहिती असल्या पाहिजेत. एक
डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर, आणि दुसरी प्रॉपर्टी ऑपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. त्या दोन प्रॉपर्टीज पॅरलेलोग्राम वापरायचे आहेत आणि अपोलोनियस थिअरम वापरून आपल्याला याचं प्रूफ कंप्लीट करायचे. येते लक्षात? या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. या पुढचे सम्स घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.